नमस्कार. आज 28 मे, स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती. खरं तर सावरकरांच्या चरित्रामधल्या अनेक पैलूंवर विविध ठिकाणी लेख, व्याख्यानं, कविता वगैरे भरपूर होत असतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत जे सावरकर या नावाला ग्रहण लागलं होतं ते सुदैवाने आता सुटतंय. त्याच अनुषंगाने सावरकरांची गाजलेली उडी, मार्सेयची उडी आणि आंतरराष्ट्रीय कायदा या विषयावर मी आपल्यासमोर बोलायला आलोय. फार वेळ नाहीये, त्याच्यामुळे सरळ 7 जुलै 1910 या दिवसापासून मी बोलायला सुरुवात करतो. सावरकरांवर खटले होते 1906 जानेवारी ते मे या कालावधीमध्ये केलेली भाषणं, जी ब्रिटिश सरकारच्या हिशोबाने राजद्रोहात्मक होती, ती भाषणं, आणि 1908 आणि 1909 ह्या कालखंडातली भाषणं आणि जॅक्सनला मारण्यासाठी उद्युक्त केल्याचा आरोप, अशा 4-5 खटल्यांखाली सावरकरांना लंडनहून भारतात आणत होते. सावरकरांच्या सोबत होतं पार्कर, पॉवर, सिद्दीक आणि अमरसिंग. मोरिया बोटीतून सावरकर भारतात येत होते आणि मध्ये फ्रेंच बंदर मार्सेय इथे एक हॉल्ट बोटीने घेतला होता. 7 जुलै रोजी मोरिया बोट मार्सेयला लागली. इथे आंतरराष्ट्रीय कायदा या संबंधातला पहिला मुद्दा उपस्थित होतो. आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजे काय असतो? आपण ज्याला कायदा म्हणतो, आपल्याला जो कायदा म्हणून माहिती आहे तसा हा कायदा नसतो. दोन देश जेव्हा एकमेकांशी काही करार करतात, आता अजून व्याप्ती वाढलेली आहे, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स त्याच्यामध्ये येतात, काही ठिकाणी प्रायव्हेट पर्सन्स पण त्या कायद्याच्या अधिपत्याखाली येतात, तो प्रश्न नाही. पण सर्वसाधारणपणे दोन देश जेव्हा एकमेकांशी करार करतात, कोणत्याही बाबत असेल, व्यापाराबाबत असेल, मदतीबाबत असेल, सैन्याबाबत असेल, तो करार हा त्या दोघांचा आपापसातल्या वर्तणुकीतला कायदा मानला जातो की हे करणं गरजेचं आहे, असं वागणं तुम्ही अपेक्षित आहे. ह्या करारातल्या प्रकारांमध्ये एक एक्स्ट्रॅडिशन ट्रीटी नावाचा प्रकार असतो, प्रत्यार्पण करार. म्हणजे काय तर एखाद्या देशामध्ये दुसऱ्या देशाचा कैदी असेल आणि तो कैदी त्या देशाला परत करायचा असेल तर प्रक्रिया काय, याच्यासाठी ही ट्रीटी असते. आता ब्रिटन आणि फ्रान्स या दोघांमध्ये एक एक्स्ट्रॅडिशन ट्रीटी होती, एक प्रत्यार्पण करार होता. त्या करारानुसार जर का ब्रिटनला एखादा कैदी फ्रान्सच्या हद्दीतून न्यायचा असेल तर फ्रान्सच्या अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी आवश्यक होती. स्टँडर्ड आहे, कुठेही असं असणारच आहे. पण सावरकरांच्या बाबतीमध्ये ही पूर्वपरवानगी ब्रिटनने घेतली होती का? मुळीच नाही. मार्सेयला बोट लागण्याच्या आधी 29 जून या दिवशी फक्त एक पत्र लंडनच्या पोलीस कमिशनरने फ्रेंच अधिकाऱ्यांना पाठवलं होतं. त्या पत्रामध्ये एवढंच लिहिलं होतं की मोरिया नावाची बोट मार्सेयमधून जाणार आहे, त्याच्यामध्ये एक भारतीय कैदी आहे, राजबंदी आहे, त्याला सोडवण्यासाठी फ्रान्समधले जे हिंदी क्रांतिकारक आहेत ते काहीतरी गोंधळ घालू शकतात, लक्ष ठेवा. ही परवानगी झाली. याला परवानगी म्हणतात का आदेश म्हणतात? एवढं पत्र या पलीकडे काहीही ब्रिटनने केलं नाही. हीच वेळ जेव्हा ब्रिटनवर यायची की ब्रिटनच्या हद्दीतून दुसरा देश कैदी नेतो आहे पण परवानगी घेतली नसेल तर ब्रिटिश अधिकारी बोटीवर चढून तो कैदी ताब्यात घ्यायचे. म्हणजे ते काहीच दिसलं नाही. उलट जेव्हा ती बोट मार्सेय बंदराला लागली तेव्हा लबले नावाचा अधिकारी बोटीवर आलाही होता. सावरकरांनी सोबत असलेल्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की मला फ्रेंच अधिकाऱ्यांच्या ताब्यात द्या, आपण फ्रेंच हद्दीत आहोत. सावरकरांचं आंतरराष्ट्रीय कायद्याचं ज्ञान यातून किती दिसतं बघा. त्यांनी सांगितलं पण ते नाकारलंच, त्या लबलेला भेटू पण दिलं नाही सावरकरांना. या परिस्थितीमध्ये सावरकरांनी ठरवलं की काहीतरी वेगळा मार्ग निवडावाच लागेल. आता
मार्सेय बंदर ह्याचं साधारण स्वरूप आपण बघू. जमिनीवरला लागून एक पट्टा आणि त्या पट्ट्यातून निघालेले धक्के आणि असे धक्का आणि जमीन याच्यामध्ये काटकोन तयार होतो, त्याला ते मोल म्हणतात. त्या मोल सी मध्ये मोरिया बोट लागली होती. इथे या घटनेबाबत अनेक अफवा उठलेल्या आहेत. आपल्याकडे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी असते ना, की उदाहरणार्थ छत्रपती संभाजी महाराज की 6.5-7 फूट उंची होती, 60 भाकऱ्या खायचे आणि किती 10-12 किलोची तलवार वगैरे. हे ज्या पद्धतीने लिहिलं जातं तसंच सावरकरांबाबतही होतं, की उडी मारली आणि दिवसेंदिवस पोहत होते, बंदुकीच्या फैरी झडत होत्या वगैरे. हे आत्ता नाही बरं का, हे तेव्हाही होतं. सावरकरांना एकाने विचारलं होतं, का हो किती दिवस पोहत होतात तुम्ही? सावरकरांनी हसून फक्त 10 मिनिटं फार फार तर पोहलो असं सांगितलं. खरं याच्यामध्ये जो धोका होता तो ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना मागे पडतो. खरा धोका काय होता बघा. सावरकरांनी उडी मारण्याचं ठरवलं. 7 जुलैला संध्याकाळी त्यांनी परवानगी मागितली की मला स्नानाला जायचं आहे. ती नाकारली अधिकाऱ्यांनी. मग 8 जुलैला सकाळी सावरकरांनी सांगितलंय मला प्रातर्वेदीला जायचंय. ते ठीक आहे म्हणाले. स्वच्छतागृहाकडे सावरकर गेले. पहाऱ्यासाठी अमरसिंग त्याला पाठवलं. स्वच्छतागृहामध्ये गेल्यानंतर सावरकरांनी आतून कडी लावली. दरवाजाला एक काचेची खिडकी होती, त्याच्यावर बाथरोब टांगला, कारण बाहेरच्याला आतमधलं दिसू नये. आतमध्ये कमोड, त्याच्यावर फ्लश टँक आणि त्याच्यावर पोर्ट होल. ते चढून जायचं. सावरकरांनी जानव्याने पोर्ट होलची रुंदी मोजली, 13 इंच होती. बघा, इतक्या अरुंद याच्यातून उडी मारायची. आणि उडी मारायची म्हणजे काय हो, उडी मारायची म्हणजे पोर्ट होलच्या बाहेर समुद्र 30 फूट खाली आहे. तुम्हाला धरायला काहीच नाही. सरळ 30 फुटाची सूर आपण ज्याला म्हणतो तो सूर मारायचा. खाली पृष्ठभागाला कुठल्याही तुम्ही सरळ सूर मारलात आणि तुमचं डोकं पृष्ठभागाला लागलं याच्या समुद्राच्या, तर डोकं फुटेल ना, इजा होईल. त्याच्या आत वर यायचं. फार लवकर वर आलं तरीही स्नायूंना इजा होते. हे सगळं जपून धक्क्यापर्यंत यायचं. बरं, धक्क्यापर्यंत आलं की संपलं का? तर नाही. धक्क्यावरून वर कसं चढायचं? खालपासून जिना, दोरी काहीच नाही ना. सावरकरांनी ते सगळं करून धक्क्यावरची जी भिंत आहे त्यातल्या बेचक्यांना धरून सावरकर वर चढले. ते वर चढले म्हटल्यावर बोटीवर आरडाओरडा सुरू झाला, याला पकडा याला पकडा म्हणून. सावरकर बंदरावर पळत होते. तिथे पेस्की नावाचा एक मॅरिटाईम सार्जंट होता. तो सावरकरांच्या मागे लागला. आपल्या मागे फ्रेंच अधिकारी बघितल्यावर सावरकर थांबले, परत फिरले आणि स्वाधीन झाले. त्या फ्रेंच अधिकाऱ्याला सांगितलं की मला तुमच्या मॅजिस्ट्रेटकडे दे. पण इथे आताही दिसतं ना सावरकरांना की सावरकरांचं या बाबतीतलं ज्ञान किती होतं. पण तो कळून न कळल्यासारखं त्या पेस्कीने केलं. तोपर्यंत पॉवर आला होता, खाली उतरला. तो उतरल्यावर खरं म्हणजे फ्रेंच अधिकाऱ्यांची ही जबाबदारी होती की खरोखरच सावरकरांना त्यांच्या अधिकाऱ्यांकडे न्यायचं, त्यांच्या मॅजिस्ट्रेटकडे न्यायचं किंवा त्यांच्या कमिशनरकडे न्यायचं. पण ब्रिटिश अधिकारी आला म्हटल्यावर त्या अधिकाऱ्याने पेस्कीला लाच दिली. आणि इथेही चातुर्य बघा. ती लाच देऊन त्या पेस्कीला तिथे टाटा बाय बाय करून तो घेऊन नाही गेलाय. त्याने हात पण सावरकरांना लावला नाही. ब्रिटिश अधिकाऱ्याने याला पेस्कीला सांगितलं तू पकड, सावरकरांना घेऊन तू बोटीपर्यंत ये. म्हणजे याच्यातून काय दिसतं की ब्रिटिश लोक घेऊन नाही गेले सावरकरांना, फ्रेंच अधिकाऱ्यांनी स्वतःहून सावरकरांना ब्रिटिशांच्या अधीन केलं. तसं झालं. सावरकर जे काही करू बघत होते ते अयशस्वी ठरलं. सावरकर पुन्हा मोरिया बोटीवर आले. इथे मी पुन्हा त्या प्रत्यार्पण कराराबाबत बोलू इच्छितो. प्रत्यार्पण करार जो त्या दोघांमध्ये झाला होता
त्याच्या आर्टिकल 6 अन्वये जर असं एखादा कैदी असेल आणि पूर्व परवानगी नसेल घेतलेली तरीही तो न्यायचा असेल तर फ्रेंच रिपब्लिकच्या राष्ट्राध्यक्षाची परवानगी गरजेची होती करारानुसार. ते काहीच केलं नाही. तो लबलेज परत आला बोटीवर आणि आपल्याकडे जसं असतं ना कडी से कडी निंदा तसं तो करून गेला. नाही तुम्हाला द्यावाच लागेल, काय आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करू तुमच्या या वर्तणुकी विरुद्ध वगैरे वगैरे काहीतरी बोलला, निघून आला. हे त्याच्यानंतर 24 तास जवळपास बोट त्या बंदरावर होती, कोणी काहीही केलं नाही. दुर्दैवाने तो प्रयत्न यशस्वी झाला. बोट निघाली एडनमध्ये. साष्टी बोटीवर सावरकर बसले. त्या बोटीतून मुंबईला आले. मुंबईतून मग पुढे येरवडा वगैरे खटल्याच्या मागे लागले, म्हणजे खटले त्यांच्या मागे लागले. 3 खटले होते एकूण. त्यातला एकच खटल्याशी ही जी काय मी तुम्हाला सांगतोय त्याच्याबाबत घेणं देणं आहे. तो म्हणजे फ्रेंच सरकारने ब्रिटिश सरकार विरुद्ध आंतरराष्ट्रीय लवाद मंडळासमोर दाखल केलेला खटला की सावरकर आम्हाला परत द्या. लवाद मंडळ म्हणजे ट्रिब्युनल ऑफ आर्बिट्रेशन. हेगमध्ये होतं. आत्ता जिथे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आहे त्याचे हे पूर्व अधिकारी. या लवाद मंडळासमोर खटला गेल्यानंतर त्याचं महत्त्व बघा. हा जेव्हा तिथे दाखल झाला त्याच्यानंतर सावरकरांवर जे आधीचे खटले होते, 1906चा होता, नंतर जॅक्सनला मारल्याचा जो खटला होता, त्या अनुषंगाने म्हणजे जॅक्सनला मारण्यामध्ये सावरकरांचा हात आहे हा आरोप काढून टाकण्यात आला होता आधी. पण तोच आरोप जेव्हा हे प्रकरण आंतरराष्ट्रीय लवाद मंडळासमोर गेलं तेव्हा सावरकरांवर तो आरोप पुन्हा लावला गेला. कोणाच्या सांगण्यावरून? थेट भारत मंत्र्यांच्या सांगण्यावरून. मुंबई सरकारने भारत मंत्र्यांना सल्ला दिला होता की हा परत लावू नका आरोप, त्यांच्यावर उपयोग होणार नाही. भारत मंत्र्याने उलट काय उत्तर पाठवावं मुंबई गव्हर्नरला की आंतरराष्ट्रीय पातळीवर हा आपला खटला सुरू असताना सावरकरांवरचा जो इथला खटला सुरू आहे, नाशिक कट खटला जो सुरू आहे, त्याचं महत्त्व काय आहे हे त्या जजला समजावून सांगा. ही सरळ सरळ धमकी होती. त्यामुळे जो निकाल लागायचा तो लागला. सावरकरांना 2 जन्मठेपी झाल्या. परंतु मधल्या काळामध्ये फ्रेंच वृत्तपत्रांनी हे प्रकरण उचलून धरलं, सावरकरांच्या बाजूने उचलून धरलं. त्यातलं पहिलं नाव ले ह्युमनाइट नावाचं पत्र होतं. जॉ लॉंगवे नावाचा संपादक होता. हा कार्ल मार्क्सचा नातू बरं का. ह्याने सावरकरांची बाजू उचलून धरली. सिटिझन कॅडेनॉ नावाचा उपमहापौर होता मार्सेयाचा. त्याने चक्क पत्र लिहिलं होतं ले ह्युमनाइटला की खरं तर त्या मॅरिटाईम सार्जंटने सावरकरांना फ्रेंच कमिशनरकडे नेणं अपेक्षित होतं. त्याने ब्रिटिशांच्या अधीन करून चूक केलेली आहे. भरपूर पत्रांनी हे प्रकरण उचलून धरलं. बाकी काय, बाकीच्यांचं सोडा, टाइम सारख्या संपूर्ण ब्रिटिश धार्जिण्या पत्रांनी काय लिहिलं की या प्रकरणामध्ये यांची चूक नाहीये, ब्रिटिशांची चूक नाहीये, चूक फ्रेंच अधिकाऱ्यांची आहे, पण चूक आहे हे मान्य केलं. हे प्रकरण लवाद मंडळापर्यंत गेलं. लवाद मंडळासमोर दोघांचेही साक्षी पुरावे वगैरे झाले आणि फेब्रुवारी 1911 मध्ये त्याचा निकाल, अवॉर्ड म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये, तो अवॉर्ड लवाद मंडळाने दिला. तो काय होता, त्याचं कन्क्लुजन काय होतं? थोडक्यात त्यांनी असं सांगितलं की खरं तर हे जे झालं हे अनियमित आहे, इर्रेग्युलॅरिटी. सावरकरांना फ्रेंच वरिष्ठांच्या परवानगीशिवाय ब्रिटिशांकडे देणं हे चुकीचं होतं. पण पेस्कीने जे केलं त्याच्या कृत्यावर कुठेच किंवा त्याच्या कृत्याचा विरोध
किंवा त्याच्यावर कारवाई कोणीही फ्रेंच वरिष्ठांनी केली नाही. त्याच्यामुळे त्याचा असा समज होणं बरोबर आहे की आपण जे केलं ते बरोबर आहे. तसा समज झाला कोणाचाही झाला असता. त्यामुळे त्याचा आणि अर्थातच ब्रिटिशांचा पण बघा, ब्रिटिशांच्या बाजूने किती त्या बाबतीत गोडी गुलाबी आहे की वरिष्ठांनी नाकारलं नाहीये ना, वरिष्ठांनी डिस्क्लेम केलं नाहीये, मग बरोबर आहे. त्यामुळे ब्रिटिशांनी सावरकरांना नेणं ह्याच्यामध्ये त्यांच्या समजुतीनुसार काही चूक नव्हतं. आणि आता पुन्हा त्यांना त्यांच्या हातात देण्याचं काही कारण दिसत नाही. तसा काही करारामध्ये तशी काही तरतूद नाही. असं काहीतरी गुळमुळीत गोलगोल बोलून उत्तर देऊन तो अवॉर्ड तिथे संपवलेला आहे. लक्षात घ्या की या एका उडीचा परिणाम सावरकरांनी ती उडी मारण्याच्या आधीपासून किती विचार करून ठेवला होता. मान्य आहे की तो प्रयत्न अयशस्वी झाला. कदाचित फ्रेंच अधिकाऱ्यांच्या हाती त्यांना दिलं असतं तर इतिहास वेगळा असता. पण ब्रिटिशांचा दुटप्पीपणा हा कोणत्या थराला जातो आणि एखाद्या माणसाविरुद्ध फक्त डूख धरून एक अख्खं सरकार भारत मंत्र्यापासून प्रत्येक जण हे किती त्यांच्यावर अत्याचार करतं आणि न्याय व्यवस्थेलाही वेठीला धरून हे करतं, हे सावरकरांनी सगळ्यांसमोर आणलं, चव्हाट्यावर आणलं. या अनुषंगाने आपल्याला मार्सेची उडी बघायला पाहिजे. फक्त काहीतरी एक मोठी घटना आणि शौर्य म्हणून नाही. भावनेच्या भरामध्ये सावरकरांनी हे केलेलं नाही. सावरकरांनी जे केलं ते अत्यंत विचारपूर्वकरित्या केलेलं आहे. जेव्हा आपण सावरकर असोत अन्यथा कोणीही असोत अशा महापुरुषांचा इतिहास आणि त्यामधल्या घटना इतक्या शांतपणे आणि खोलवर जाऊन अभ्यासतो तेव्हा माणूस असूनही या माणसांचं असामान्यत्व किती होतं हे आपल्या लक्षात येतं. जाता जाता कवी मनमोहनांच्या ओळी आहेत, प्रसिद्ध आहेत याच घटनेबाबतच्या, त्या मी म्हणून दाखवतो आणि आपला निरोप घेतो. त्या ओळी अशा: विश्वात फक्त आहेत विख्यात बहादूर दोन, जे गेले आईसाठी सागरास ओलांडून, हनुमंतानंतर आहे त्या विनायकाचा मान. धन्यवाद. प्रखर राष्ट्रवादाची परखड अभिव्यक्ती, साप्ताहिक विवेकची हीच रीती. विषयाचं नाही त्याला बंधन, ध्यास एकच समाज प्रबोधन. या अमृत महोत्सवी विचार यात्रेत डिजिटली सहभागी व्हा. विवेकची वेबसाईट, फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल आजच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.